आगामी परीक्षांसाठी 2025 ते 2026च्या परिषदा महत्त्वाच्या ठरतात. तर चला बघूया या महत्त्वाच्या परिषदा. ब्रिक्स 2025ची परिषद कुठे पार पाडण्यात आली होती? तर बघा, ही 17वी परिषद ब्राझीलमध्ये पार पाडण्यात आली होती आणि 2026मध्ये ही कुठे होणार आहे? तर भारतामध्ये होणार आहे, आपल्या भारतात. ठीक आहे. नंतर आहे 51वी G7 समिट 2025 कुठे पार पाडण्यात आली होती? तर कॅनडामध्ये. कुठे? कॅनडा. आणि जी आता 2026ची होणार आहे ती फ्रान्समध्ये होणार आहे. नंतर आहे 20व्या नंबरची G20 समिट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कुठे पार पाडण्यात आली होती? तर दक्षिण आफ्रिका. आणि आता 21वी जी होणार आहे ती अमेरिकेमध्ये होणार आहे. ठीक आहे, 2026ची. नंतर आहे नाटो 2025ची परिषद कुठे पार पाडण्यात आली होती? तर नेदरलँड. आणि 2026ची कुठे होणार? तर तुर्कीमध्ये. COP30 2025ची परिषद कुठे पार पाडण्यात आलेली? तर बेलम, ब्राझील. कुठे? बेलम, ब्राझील. आणि COP33ची 2028ला जी परिषद होणार आहे ती आपल्या भारतामध्ये होणार आहे. ओके, हा सुद्धा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आणि खालची सुद्धा इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे पहिल्यांदाच आशियाई बौद्ध शिखर परिषद कोणत्या देशानं आयोजित केली आहे? तर ही परिषद आपल्या भारताने आयोजित केली आहे. मग आहे 11वी जागतिक अर्थव्यवस्था हरित शिखर परिषद कोणी आयोजित केली? तर मुंबई या शहराने आयोजित केलेली आहे. बिमस्टेकची 6वी आवृत्ती कोणत्या देशाने आयोजित केली होती? तर बघा, थायलंड या देशाने. नंतर आहे AI ॲक्शन समिट 2025 कोणत्या देशाने आयोजित केली होती? तर ही फ्रान्सने आयोजित केली होती. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.